मधुकर खोडे महाराजांना सत्यपाल महाराज समाजप्रबोधन पुरस्कार। दिग्रसच्या भूमीतून समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे राष्ट्रीय कीर्तनकार मधुकर खोडे महाराज यांना यंदाचा सत्यपाल महाराज समाजप्रबोधन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे। नागपूर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। सप्तखंजेरी प्रबोधनकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय समाजप्रबोधनकार गुरुवर्य सत्यपाल महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रबोधन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मधुकर खोडे महाराज यांचा सत्यपाल महाराज समाजप्रबोधन पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व गुरुवर्य सत्यपाल महाराज यांच्या हस्ते खोडे महाराजांना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीशजी गांधी उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। मधुकर खोडे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यसनमुक्ती, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि जनजागृतीचे कार्य सातत्याने राबविले आहे। त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिग्रस परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खोडे महाराजांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे।